कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉसचं नवीन पर्व येत्या 28 तारखेपासून सुरू होणार आहे। नव्या पर्वाचे विविध प्रोमो प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवत आहेत। तर बिग बॉसच्या या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुखवर आहे। या खेळात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरून या खेळात कोणते स्पर्धक दिसणार या हिंटवरून प्रेक्षकांनी अनेक नावं सुचवली आहेत। यंदाच्या या पर्वात अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा होत आहे। यामध्ये एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जात आहे। आता खुद्द या अभिनेत्यानेच त्याच्या पोस्टमधून याबाबतची मोठी हिंट दिली आहे। हा अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे। कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला होता। वेड लावणारं प्रेम तर त्याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण असा सवाल या प्रोमोद्वारे करण्यात आला होता आणि या प्रोमोच्या बॅकग्राऊंडला वेड सिनेमातील वेड लावलंय हे गाणं वापरण्यात आलं। वेड या सिनेमात शुभंकर तावडेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती, त्यामुळे शुभंकरच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याने लेटेस्ट इंस्टाग्राम स्टोरीमधून असाच इशारा केला आहे की 28 जुलैपासून तो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसू शकतो। हा सीझन काहीतरी वेगळा असणार आहे। मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी काहीतरी वेगळे आहे, जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे असं त्याने पोस्टद्वारे म्हटलं आहे। मात्र या पोस्टमधील इंग्रजी वाक्य त्याने असे लिहिले आहे की व्हॉट एव्हर इट इज आय विल बी डेफिनेटली गोइंग समवेअर। या वाक्यातील बीई या शब्दाच्या जागी त्याने बीबी असा शब्द वापरला आहे। शिवाय त्याने त्याच्या वाक्यात सीझनचाही उल्लेख केला आहे। यामुळे आता शुभंकर बिग बॉसच्या या नवीन पर्वात पाहायला मिळणार का अशा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत। यावरून शुभंकर बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये दिसेल का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांमध्ये आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।